भारताच्या भूमीत असे अनेक राजे झाले आहेत ज्यांच्या पराक्रमाने, बुद्धिमत्तेने आणि न्यायप्रीतीने इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले गेले. चला तर आज आपण जाणून घेऊयात भारताच्या काही महान राजांची कहाणी जी तुम्हाला प्रेरणा देईल आणि अभिमानही वाटेल. पहिले म्हणजे भारत देशातील महान राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा संकल्प, गनिमी काव्याने अफाट पराक्रम आणि समुद्रावर जलदुर्गांचा विकास. शिवाजी महाराज फक्त योद्धाच नव्हते तर लोकाभिमुख राज्यकारभार करणारे द्रष्टे राजे होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना हा त्यांचा सर्वात मोठा पराक्रम. दुसरे म्हणजे महाराणा प्रताप. मेवाडचा शूरसिंह. हल्दीघाटींच्या युद्धात जरी पराभव झाला असला तरी त्यांचा स्वाभिमान झुकला नाही. भाकरी आणि गवत खाऊनही त्यांनी मुघलांच्या अधीन होणे नाकारले. स्वातंत्र्य प्रेमाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच महाराणा प्रताप. तिसरे म्हणजे सम्राट अशोक. कलिंग युद्धानंतर झालेल्या रक्तपाताने ते बदलले आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. धर्मविजय ही संकल्पना त्यांनी भारतभर आणि आशियात पसरवली. आजही अशोक चक्र आपल्या राष्ट्रीय ध्वज शोभवतो. चौथे महान राजे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. लहानपणी गुरु चाणक्यांचा शिष्य आणि नंतर मौर्य साम्राज्याचा संस्थापक. अख्ख्या भारत एकत्र आणणारा पहिला सम्राट ज्याने परकीय आक्रमणांपासून देशाचे संरक्षण केले. पाचवे म्हणजे राजा विक्रमादित्य. न्यायप्रिय आणि उदार सम्राट. विक्रम संवत, कालगणना यांच्यापासूनच सुरू झाली. विद्वानांना आश्रय देणारे आणि सुवर्णयुगाचे प्रतीक म्हणजेच राजा विक्रमादित्य. सहावे महान राजा म्हणजे समुद्रगुप्त. इतिहासकारांनी त्यांना भारताचा नेपोलियन म्हटले. युद्ध कौशल्य, विकास, साम्राज्य आणि कला संस्कृतीचा विकास यामुळे गुप्तकाल सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. सातवे म्हणजे हर्षवर्धन. उदार, दानशूर आणि साहित्यप्रेमी राजा. कन्नौज येथे मोठी धर्मसंमेलने आयोजित केली. त्यांच्या कारकिर्दीत लोकांना सुरक्षित आणि संपन्न जीवन मिळाले. आठवे म्हणजे कृष्णदेवराय. विजयनगर साम्राज्याचा तेजस्वी राजा. कृषी, व्यापार आणि तेलुगू संस्कृत साहित्यातील सुवर्णकाळ. नववे महान राजा महाराजा रणजित सिंग. पंजाबचे सिंग. शीख साम्राज्याचे संस्थापक. परकीय आक्रमणांपासून उत्तरेचे रक्षण करणारे आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श बाळगणारे महाराजा रणजित सिंग. मित्रांनो, हे होते भारताचे काही महान राजा ज्यांनी फक्त आपली भूमी नव्हे तर लोकांची मनेही जिंकली. त्यांचा पराक्रम आणि विचार आजही प्रेरणा देतात. या व्हिडिओला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.